राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर 3 सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी होणार निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर विधानसभा निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात राष्ट्रवादी एसपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मोठा दावा कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये वाद टोकाला लढायचं असेल तर आधी महायुतीमधून बाहेर पडा आणि मग लढा आमदार महेंद्र थोरवे यांचा राष्ट्रवादीला थेट इशारा हिम्मत असेल तर बांगलादेशातील हिंसाचार रोखून दाखवा उद्धव ठाकरेंचा मोदी शहांना आव्हान पुणे स्वतःला देवाचा अवतार समजू नये उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला फडणवीसांचं अभियान चालवायचं नाही मराठा आंदोलन फोडणं हे फडणवीसांचं काम मनोज रांगे फडणवीसांवर पुन्हा एकदा संतापले संभाजीनगरमध्ये वंचित ओबीसी महासंघाची बॅनरबाजी 100 ओबीसी आमदार निवडून आणणार असल्याचा बॅनरवर उल्लेख शहरातील बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण भारताच्या ऑलिम्पिक मिशनला धक्का विनेश फोगाटचा गोल्ड जिंकण्याचं स्वप्न भंगलं काही ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश फोगाटची फायनल खेळण्याची संधी हुकली आरक्षण बचाव यात्रेचा संभाजीनगरात होणार समारोप प्रकाश आंबेडकर आज काय बोलणार याकडे लक्ष निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू आक्रमक शुक्रवारी संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रहार कडून अमरावतीत बॅनरबाजी गडचिरोलीमध्ये भाजपच्या बैठकीत जिल्ह्यातील 3ही विधानसभा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांना विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावरील पुस्तकाचं आज प्रकाशन योद्धा कर्मयोगी पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील वाहतुकीत बदल दक्षिण अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंना नोटीस निलेश लंकेंच्या खासदारकीला विखेंचा कोर्टात आव्हान आसाम आणि केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावला महाराष्ट्र सरकारकडून दोन्ही राज्यांना प्रत्येकी 10 कोटींची मदत परळीतील वैद्यनाथ मंदिरातील हरिहर तीर्थाकडे मंदिर प्रशासनाचं दुर्लक्ष हरिहर तीर्थामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य स्वच्छता करण्याची मागणी जलसंधारणच्या कामामध्ये 25.82 कोटींचा भ्रष्टाचार 3 जिल्ह्यांमध्ये योजनांच्या नकाशाचे डिजिटलायझेशन करण्यात अपहार केल्याचा आरोप राज्यामध्ये झिकाचा धोका वाढला राज्यात एकूण रुग्णसंख्या 80 वर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 73 रुग्ण तर गर्भवती महिलांचं प्रमाण जास्त पुण्यात एमपीएससी करणारा विद्यार्थी 3 महिन्यांपासून बेपत्ता बुद्धभूषण पठारे असं बेपत्ता तरुणाचं नाव मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगून तरुण बेपत्ता गृहिणींसाठी दिलासादायक बातमी टोमॅटोच्या दरात निम्म्याहून घट किरकोळ बाजारामध्ये 40 ते 50 रुपये प्रति किलो दर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।